नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहत आहात त्र्यंबक कापडे डिजिटल. आज मी कोणत्याही पक्षाची बाजू मांडणार नाही. मी फक्त एक प्रश्न विचारणार आहे. मतदारांचा कौल मोठा की राजकीय गणित? समजा तुम्ही एका पक्षाला मत दिलं, त्या पक्षाचा उमेदवार निवडून आला. तुम्ही आनंदही साजरा केला, कारण तुम्हाला वाटलं आपल्या विचारांचा विजय झाला. पण काही महिन्यांनी किंवा एखाद्या वर्षात तोच आमदार किंवा खासदार दुसऱ्या पक्षात गेला किंवा ज्या पक्षाविरोधात निवडणूक लढला होता त्याच पक्षासोबत सत्तेत जाऊन बसला. मग एक प्रश्न निर्माण होतो, मतदाराचा कौल गेला कुठं? आज आपण पक्षांतर बंदी कायदा, लोकशाही आणि मतदारांच्या अधिकारावर बोलणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या आणि स्वतंत्र पत्रकारितेला पाठिंबा द्या. 1980च्या दशकापूर्वी भारतीय राजकारणात एक वाक्य खूप प्रसिद्ध झालं होतं. ते वाक्य म्हणजे आयाराम गयाराम. आज एका पक्षात, उद्या दुसऱ्या पक्षात, परवा तिसऱ्याच पक्षात, अशी राजकीय परिस्थिती देशभरात निर्माण झाली होती. सरकार पडत होती, बहुमत बदलत होतं, राजकीय अस्थिरता वाढत चालली होती. म्हणून 1985 मध्ये पक्षांतर बंदी कायदा आणण्यात आला. त्यामागचा उद्देश स्पष्ट होता, जनतेने दिलेल्या कौलाचं संरक्षण झालं पाहिजे. 1985 मध्ये परिस्थिती वेगळी होती. आयाराम गयाराम यांना लगाम घातला पाहिजे, लोकांच्या मताचा सन्मान झाला पाहिजे. त्यामुळे पक्षांतर बंदी कायदा आणण्यात आला. पण आज याच कायद्यातील पळवाटा वापरून लोकप्रतिनिधी एकटे नाही तर गटागटाने बाहेर पडू लागले आहेत. पक्षांमध्ये फूट पडते, नवीन गट निर्माण होतात, पक्षाचे नाव आणि चिन्ह यावर देखील वाद निर्माण होतात. म्हणून प्रश्न असा आहे, 1985च्या राजकीय परिस्थितीनुसार बनवलेला कायदा 2022 नंतर पूर्णपणे फेल ठरत आहे का? हा प्रश्न आता केवळ महाराष्ट्राचा राहिलेला नाही, तो राष्ट्रीय चर्चेचा विषय बनला आहे. काही राजकीय विश्लेषक आणि तज्ज्ञ म्हणतात, पक्ष बदलायचा असेल तर पुन्हा निवडणूक घ्या, मतदाराचा नव्याने कौल घ्या, पक्षांतर बंदी कायद्यातील पळवाटा बंद करा. तर काही जण म्हणतात, त्यामुळे लोकप्रतिनिधीचं स्वातंत्र्य धोक्यात येईल. प्रत्येक मतभेदासाठी निवडणूक घेणं व्यवहार्य नाही. म्हणून या विषयावर आता राष्ट्रीय चर्चा होणं आवश्यक आहे. किंबहुना मतदारांचा सन्मान होईल असा बदल करण्याची गरज आहे. मतदार एखाद्या व्यक्तीला नव्हे तर पक्षाच्या विचारधारेवर आणि आश्वासनांवर विश्वास ठेवून मतदान करतो. निवडणुकीनंतर सत्तेच्या मोहापायी किंवा राजकीय सौद्यातून होणारे पक्षांतर हा केवळ पक्षाशी द्रोह नसून जनादेशाचाच अपमान आहे. विद्यमान कायद्यातील पळवाटा वापरून लोकप्रतिनिधी मतदारांचा विश्वासघात करत असतील तर तो कायदा अधिक कठोर करण्याची वेळ आली आहे. लोकशाहीत मतदाराच्या मताचा सन्मान सर्वोच्च असला पाहिजे. त्यामुळे पक्षांतराच्या प्रकरणांमध्ये निर्णय घेण्यास होणारा विलंब, तांत्रिक अडथळे आणि कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानेही आवश्यक तेव्हा स्वतःहून म्हणजे सुमोटो हस्तक्षेप करण्याचा विचार करायला हवा. कारण लोकशाही केवळ निवडणुकांवर नव्हे तर मतदारांच्या विश्वासाच्या संरक्षणावर टिकून असते. आजही राजकीय परिस्थिती पाहिली तर केंद्र सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवून कायद्यात दुरुस्तीचा प्रस्ताव मांडला पाहिजे. पण अशा प्रकारच्या सुधारणांसाठी संसदेत राजकीय एकमत निर्माण होईल का? सत्ताधारी आणि विरोधक दोघेही या विषयावर एकत्र येतील का? हा मोठा प्रश्न आहे. आज हा विषय चर्चेत का आला? कारण पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात आहे, तरीही पक्ष फोडाफोडी थांबलेल्या नाहीत. महाराष्ट्रातील घटनांकडे पहा. शिवसेनेत फूट पडली, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि आता पुन्हा शिवसेना ठाकरे गटात फूट पडली. देशातील इतर राज्यांमध्येही वेळोवेळी अशा घटना घडत आहेत. म्हणून नागरिक विचारतात, कायद्याचा हेतू चांगला होता पण तो आज प्रभावी आहे का? मतदार फक्त व्यक्तीला मत देतो का? पक्षाला, चिन्हाला, विचारधारेला की एखाद्या आघाडीला? समजा एका मतदाराने पक्षाच्या चिन्हावर विश्वास ठेवून मतदान केलं, नंतर तोच लोकप्रतिनिधी वेगळ्या राजकीय दिशेने गेला, तर मतदाराच्या निर्णयाचं काय? हा फक्त कायदेशीर नाही तर नैतिक प्रश्न देखील आहे. आता दुसरी बाजू पाहू. लोकप्रतिनिधी असं म्हणू शकतो, मलाही विचार स्वातंत्र्य आहे,
मी पक्षाच्या भूमिकेशी असहमत असू शकतो. मी जनतेच्या हितासाठी वेगळा निर्णय घेऊ शकतो. हेही लोकशाहीचं तत्व आहे. म्हणूनच येथे संघर्ष निर्माण होतो. लोकप्रतिनिधीचे स्वातंत्र्य मोठं की मतदाराचा कौल मोठा? सामान्य नागरिक अनेकदा प्रश्न विचारतो. एका आमदाराने किंवा खासदाराने पक्ष सोडला तर कारवाई होते, पण मोठा गट फुटला तर परिस्थिती वेगळी का दिसते? कायद्याची भाषा आणि लोकांच्या अपेक्षा यांच्यात अंतर निर्माण झालं आहे का? हा विचार आता करण्याची वेळ आली आहे. निवडणूक म्हणजे फक्त उमेदवार निवडणं नसतं, निवडणूक म्हणजे दिशा निवडणं असतं. मतदार एखाद्या आघाडीला, एखाद्या विचाराला, एखाद्या कार्यक्रमाला मत देत असतो. नंतर तेच समीकरण पूर्णपणे बदललं तर मूळ जनादेश कायम राहतो का? हा प्रश्न आता राष्ट्रीय बनला आहे. एक निवडणूक घेण्यासाठी हजारो कर्मचारी काम करतात, पोलीस बंदोबस्त लागतो, कोट्यवधी रुपये खर्च होतात. हे सर्व पैसे कुणाचे असतात? जनतेचेच ना. म्हणून मतदार विचारतो, मी मतदान केलं, सरकार निवडलं, मग मध्येच राजकीय समीकरणं कशी बदलली? तर मी दिलेल्या कौलाचं काय? हा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे. तज्ज्ञ म्हणतात, पक्ष बदलायचा असेल तर राजीनामा द्या, पुन्हा निवडणूक लढा, जनता निर्णय देईल. काही जण म्हणतात त्यामुळे अस्थिरता वाढेल, लोकप्रतिनिधींचं स्वातंत्र्य कमी होईल. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद हे आहेत, पण चर्चा होणं आवश्यक आहे. लोकशाहीचा अंतिम मालक कोण? आमदार, खासदार, पक्ष, सरकार की जनता? भारतीय राज्यघटना स्पष्टपणे सांगते, सत्ता जनतेकडून येते. म्हणूनच पक्षांतरबंदी कायद्याचा उद्देश लोकप्रतिनिधींचं संरक्षण नव्हे, तर मतदारांनी दिलेल्या त्यांच्या कौलाचं संरक्षण व्हायला पाहिजे. आजचा प्रश्न कोणत्या एका पक्षाचा नाही, प्रश्न लोकशाहीचा आहे. कारण लोकशाहीत निवडून आलेल्या प्रतिनिधीला अधिकार असतात, पण मतदारालाही अधिकार असतात. आणि या दोघांमधील संतुलन जपणं हेच लोकशाहीचं खरं सौंदर्य आहे. लोक मतदान करतात आणि आरोप असेही होतात की काही लोकप्रतिनिधी जनादेशाचा सौदा करतात. ही गोष्ट किती खरी, किती खोटी हे वेगळं, पण जनतेच्या मनात हा प्रश्न नक्की आहे. आणि म्हणूनच अनेकांना वाटतं की सरकार काही करणार नसेल तर सर्वोच्च न्यायालयाने तरी या विषयाकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. म्हणून आजचा प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवतो. जर एखादा आमदार किंवा खासदार एकटा किंवा गटाने पक्ष बदलत असेल तर त्याने पुन्हा जनतेसमोर जाऊन निवडणूक लढवली पाहिजे का? की निवडून आल्यावर त्याला तो अधिकार असावा? खाली कमेंट्स बॉक्समध्ये तुमचं मत नक्की लिहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वतंत्र पत्रकारितेला पाठिंबा देण्यासाठी त्र्यंबक कापडे डिजिटल चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.